नमस्कार शेतकरी मित्रांनो, उत्कृष्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। काय मग शेतकरी बंधूंनो, कसे आहात? काय शेतीच्या कामात? अहो कामात नसणार तो शेतकरी कसला? अरे हो, कामावरून आठवलं, सगळ्यात महत्त्वाचं काम किसान क्रेडिट कार्ड घेतलं का? काय किसान क्रेडिट कार्ड माहिती नाही? चला आजच्या भागात तुम्हाला किसान क्रेडिट कार्डबद्दलच माहिती सांगतो। भारत सरकारनं राष्ट्रीयकृत बँकांसोबत मिळून शेतकऱ्यांना अगदी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी या किसान क्रेडिट कार्डची निर्मिती केलेली आहे। जसं वेगवेगळ्या बँकांचे क्रेडिट कार्ड असतात तसंच हे किसान क्रेडिट कार्ड असतं। मात्र याचा वापर फक्त शेतकऱ्यांच्या मार्फत शेती करताना लागणाऱ्या विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी केला जात असतो। या किसान क्रेडिट कार्डचे अनेक फायदे सुद्धा आहेत। सर्वात पहिला फायदा म्हणजे अतिशय कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत असतं। सर्वसाधारणपणे या क्रेडिट कार्डचा व्याजदर हा 7% असला तरी सुद्धा वेळेवर कर्ज भरणाऱ्या म्हणजेच वर्षाच्या आतच कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 3% सूट दिली जात असते। म्हणजेच अवघ्या 4% व्याजदरानं हे कर्ज उपलब्ध होत असतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अगदी झटपट या कर्जाची प्रक्रिया पार पडत असते। त्यामुळे कर्जापायी कोणतीच कामं अडून राहत नाहीत। वेगवेगळ्या शासकीय योजनांचा फायदा सुद्धा सहजरित्या घेता येत असतो। या किसान क्रेडिट कार्डच्या मार्फत पिकांच्या आणि जनावरांच्या सोबतच किसान क्रेडिट कार्ड घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा विमा सुरक्षा कवच मिळत असतं। आणि या किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत घेतलेलं कर्ज सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने फेडता येत असतं। या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतावर लागणाऱ्या विविध गरजेच्या गोष्टी जसं की खतं, बियाणं, औषधं आणि वेगवेगळी अवजारं इत्यादींच्या खरेदीसाठी कर्ज दिलं जात असतं। हे किसान क्रेडिट कार्ड मिळवणं अतिशय सोपं असून त्यासाठी आपल्या जवळच्या कोणत्याही एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन आपण हा फॉर्म भरून देऊ शकतो। या फॉर्म बरोबरच तुम्हाला जमिनीचे कागदपत्र, बँकेचे स्टेटमेंट आणि ओळखपत्र जमा करावं लागतं। ओळखपत्रामध्ये तुम्ही आधार कार्ड सुद्धा देऊ शकता। इथं लक्षात घ्यावयाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1,60,000 रुपयांच्या पुढचं कर्ज जर घ्यायचं असेल तर आणखी एका कागदाची आवश्यकता असते आणि तो कागद म्हणजे वकिलाचं व्हेरिफिकेशन पत्र। वकील तुमच्या जमिनीच्या मागच्या 12 वर्षांचं सगळं रेकॉर्ड तपासतो आणि त्यानुसार बँकेला हे व्हेरिफिकेशन पत्र देत असतो आणि मग त्यावर बँक तुम्हाला 1,60,000 रुपयांच्या पुढचं कर्ज द्यायचं की नाही द्यायचं म्हणजे जास्तीत जास्त 3 लाख रुपयापर्यंत कर्ज द्यायचं की नाही हे ठरवत असते। हा अर्ज जमा केल्यानंतर बँक तुम्ही किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पात्र आहात का नाही हे तपासत असते आणि तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड देत असते। हे किसान क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर लगेच तुम्ही विविध प्रकारच्या शेतावर लागणाऱ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी किसान क्रेडिट कार्डचा वापर करू शकता। किसान क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त शेतीच्या गोष्टी खरेदी करण्यासाठीच या कार्डचा वापर केला पाहिजे। तसंच कर्ज वेळच्या वेळी सुद्धा भरलं पाहिजे। जर तुम्ही वेळच्या वेळी कर्ज भरलं तर तुमचा क्रेडिट स्कोअर हा चांगला होत असतो आणि तुम्हाला भविष्यात पुन्हा कर्ज मिळवण्यासाठी सुद्धा सोपं जात असतं। तसंच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला किती कर्जाची गरज आहे व हे कर्ज परतफेड करण्याची तुमची किती तयारी आहे त्याच पटीत कर्ज घेतलं पाहिजे। हे किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी अर्ज करणारा शेतकरी 18 ते 75 वर्षाच्या दरम्यानच असला पाहिजे। तसंच 60 वर्षांपुढच्या शेतकऱ्यांना जर किसान क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल तर त्यांना आणखी एका सह अर्जदाराची सुद्धा गरज असते। शेतकरी बंधूंच्या मनामध्ये असणारी आणखी एक शंका म्हणजे किसान क्रेडिट कार्ड कशाच्या आधारावर मिळतं। अनेक लोकांचा असा गैरसमज सुद्धा आहे की किसान क्रेडिट कार्ड हे जमिनीवर मिळतं। मात्र खऱ्या अर्थाने किसान क्रेडिट कार्ड हे जमिनीवर नाही तर तुम्ही जमिनीमध्ये लावलेल्या पिकावर मिळत असतं। शासन दरवर्षी वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळी कर्ज मर्यादा ठरवत असतं आणि ही कर्ज मर्यादा दरवर्षी 10% वाढत सुद्धा असते। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जर तुम्ही यावर्षी गहू पिकासाठी 20,000चं कर्ज मिळवायला पात्र असाल तर पुढच्या वर्षी तुम्हाला 10% जास्त म्हणजे 22,000 रुपयांचं कर्ज मिळत असतं। या किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या परतफेडीबद्दल सुद्धा अनेक शेतकरी मित्रांच्या मनामध्ये शंका असतात। जर तुम्ही किसान क्रेडिट कार्डचं कर्ज 1 वर्षाच्या आत फेडलं तर तुमचं कर्ज सर्वसामान्य समजलं जात असतं आणि तुम्हाला 3% व्याजदरामध्ये सवलत सुद्धा दिली जात असते। पण तुम्ही जर 1 ते 2 वर्ष कर्ज भरलंच नाही तर त्याला ओव्हरड्यू कर्ज समजलं जात असतं आणि 2 वर्षांपेक्षा जास्त कर्ज जर थकलं तर त्याला NPA असं समजलं जात असतं।
आणि अशा प्रकारच्या कर्जाची वसुली करण्यासाठी शासन मात्र हालचाल सुरू करतं। त्यासाठी सर्वात आधी RC फाईल केली जात असते आणि जिल्हा प्रशासन तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तुमच्या कर्जाची वसुली करून घेत असतं। तसंच तुमचं कर्ज जर 1,60,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुमच्या जमिनीला बंधक सुद्धा बनवलं जाऊ शकतं। मित्रांनो, आपण या किसान क्रेडिट कार्डच्या इन्शुरन्स बद्दल सुद्धा माहिती बघणार आहोत, पण त्याआधी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या इतरही शेतकरी बंधूंपर्यंत ही किसान क्रेडिट कार्डची माहिती पोहोचेल। मित्रांनो, किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपोआपच व्यक्तिगत दुर्घटना विमा मिळत असतो आणि त्याच्या माध्यमातून 50,000 रुपयांचं विमा सुरक्षा कवच सुद्धा दिलं जातं। याची सर्वात चांगली बाब सांगायची झाली तर या विम्याचा हप्ता हा प्रत्येक महिन्याला 15 रुपये इतका जरी असला तरी सुद्धा शेतकऱ्यांना फक्त त्यातले 5 रुपये भरावे लागतात। उरलेले 10 रुपये ही बँक भरत असते। मित्रांनो, आजच्या भागामध्ये पाहिलेली किसान क्रेडिट कार्डची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या उत्कृष्ट YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।